हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजचा ब्लॉग असणार आहे. तर आजचा ब्लॉग खास आहे सेलिब्रेशनचा. तर कुठलाही इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ नसून हा मस्त असा ब्लॉगिंग असणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ छान असा पहा, कुठे स्किप करू नका. तर ह्या माझ्या फ्रेंड्स लोक आहेत, मैत्रिणी आहेत. खरं तर ह्या माझ्या पहिल्या जिमच्या मैत्रिणी होत्या. आम्ही जिम जास्त करून करून असे झालोत. तर तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला की हे सगळे पितळाची भांडी वगैरे कुणाच्या घरामध्ये गेली, तुम्हाला असा प्रश्न पडला असन. तर तुम्हाला दाखवते मी कुठे आले. चला. आमच्या अहिल्यानगरमध्ये खूप छान असं हॉटेल आहे. रस्त्याच्याच बाजूला आहे आणि खूप छान असं फोटोशूटसाठी आहे खरं तर. तर तुम्हाला दाखवते मी. पहा तुम्ही आता. काळभोरवाडी असं सुंदर असं एकदम नाही का, पहिले घरं कसे असतात बघा कौलारूचे, तसं हे हॉटेल आहे. खूप असं शानदार असं मोठं काचेचं वगैरे नाही, कौलारूचंच घरासारखं आहे. खूप छान आहे. पार्किंगची जागा पण खूप मस्त आहे. आणि रात्रीचं इथे लाइटिंग वगैरे असतात, गाणे वगैरे असतात आणि खूप छान असं वातावरण तयार होतं रात्रीचं. पण आम्ही इथे दुपारचं आलो कारण रात्रीचं आम्हाला बाहेर जायला कोणी परमिशन देणार नाही, म्हणून आम्ही अशी छान अशी पार्टी केली. सकाळी लवकर घरातली कामं वगैरे आवरली आणि मैत्रिणीचा बड्डे होता तर तिने बोलवलं होतं. तर मग म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करूया. आता तुम्हाला हॉटेल तर मी बाहेरून दाखवलेलंच आहे. तर इथे पाहू शकता, जेव्हा आतमध्ये येतो ना तिथे छान असं फुलांनी सजवून ठेवलंय आणि नेहमी ठेवतात. तर आणि समोर इथं मस्त झुला दिलेला आहे फोटो सेक्शनसाठी. इथे बैठकीची रूम दाखवली आहे, जसं की बैठक म्हणजे सगळं फोटोशूटसाठी आहे. इथे असं एवढं भारी वाटतं ना. तुम्ही सगळे ते भांडे वगैरे पण आहे ना तुम्हाला शूट करण्यासाठीच दिले. तुम्ही इथं कपल शूटिंग होते किंवा आपल्याला एखादी रील वगैरे बनवायची असेल, रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी असतं. तसंच माझा एक प्रयत्न होता. खरं तर साडी वगैरे नेसून नऊवारी लुकमध्ये सुद्धा फोटोशूट करू शकले असते. पण इथं जेवण करायला जे पण येतात ना, पार्टी करायला म्हणा, जेवण करायला, त्यांना सगळ्याला शूट करून देतात ते. असं काही पैसे वगैरे एक्स्ट्रा घेत नाही. जर तुम्हाला असं शूट वगैरे करायचं असेल स्पेशल आणि जेवण वगैरे नसेल तर ते घेत असतील. त्याबद्दल मला एवढी काही माहिती नाही. तर पाहू शकता इथे मला भारी असं फील आला की आता इथं मी मस्त जाळ वगैरे फुकते. हा फुका फुका फुकरी पाट्या वाटा चला मसाला. खूप भारी वाटत होतं. नऊवारी साडी नेसलेला असेल ना तर एक नंबर लुक येतो. आणि हे खूप छान संसार मांडलाय आणि एक छान अशी रूम बनवली त्यांनी. खूप पारंपरिक बघा, पहिलं असंच होतं बरोबर ना. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा. खूप छान आहे. पाटा आहे मस्त असं पाण्याचं जार त्यांनी तसं ठेवलेलं आहे. पिंप म्हणतात त्याला. परत मोठं जातं, छोटं जातं. पिंप म्हणजे त्यांचे सगळे पितळाचे भांडे दाखवलेत त्यांनी. खूप छान असं म्हणजे काय सांगायचं, जुन्या पारंपरिक जे असतं ना सगळं तसं आहे बघा. आता तसं काहीच नाही आहे आपल्याकडे. आणि नंतर मग इथं महाराजांची छान अशी मूर्त होती. मग तिथे त्यांनी त्या साईडला ठेवलेले आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस तिथे दिवे वगैरे लावतात. मग मी दर्शन घेतलं, खूप छान होते. मग तुम्हाला दाखवा म्हटलं. आता इथे यांचं चालू झालंय डफली वाजवायचं. हे एक सेक्शन आहे. हे एक छान असं मनोरंजनासाठी आहे, फोटोशूटसाठी आहे. तुम्ही पहा. आता ह्या दोघींनी छान असा ताल धरलेला आहे. आपण यांचं गाणं ऐकूया. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, वा, 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 झालं यांचं वाजन गायन सगळं झालंय. आता इथं केक कट करायची वेळ आली. खरं तर त्याचे वाजवत होते ना तेव्हा शूट करताना मला एवढं हसायला येत होतं. खूप छान आणि फनी दिसत होत्या. आणि सगळ्या मैत्रिणी आहेत ना खूप छान असं एन्जॉय करणारे आहेत. माझ्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या असल्या तरी माझ्या जागी त्या म्हणजे त्या ताईच्या जागी आहेत. मी सगळ्यांना ताई म्हणूनच बोलते, कुणाला आरतुरं बोलत नाही, नावाने हाक वगैरे मारत नाही, सगळ्यांना ताई म्हणूनच बोलते. आणि जिम वगैरे वर्कआउट करण्याच्या ठिकाणी आम्ही सोबत होतो बऱ्याच 2-3 वर्ष तरी सोबत होतो. त्याच्यानंतर जिम वगैरे सोडली मी, सध्या तर नाही आहे. तर अजून पण त्या करतात पण मी सोडली. तर लवकरच बघूया, लावूया, कारण गरज आहे वर्कआउटची, शरीराला व्यायामाची. तर ह्या सगळ्या फ्रेंड्स आहेत. तर आता चला केक कट करायची वेळ आली होती. फोटोशूट करून झाला होता, आता केक कटिंग करून घ्यायचं होतं. Blow the candles.
नाही 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 राणी राणी हात माझं नाही ना कौतुक करायचं कॅमेरा काय बोलू नका काय पाच पडेल माझा मेरे को वॉच लगा किसको खिलाए कि वो सच मेरे और आप मरी है मेरे हाथ से मरी वो चैप्टर जिम करते ना बर्थडे केक चावून आणायचीच नाही त्रिशामधला छंद होतो केक चावून बकवास होतो है ना बहुत बकवास होतो इससे लाने गए त्रिशा वाले ये खा लो फोटो काढले का केक आता हे काय चालू आहे ना हो चालू आहे ना फोटो मध्ये काय नसतं व्हिडिओ चालू आहे काय व्हिडिओ चालू आहे काय हा तिकडे बघा तिकडे चलो ना उधर ले जाएंगे खाया जेवण झाला चला चला उठा केक कटिंग झाली होती, मस्त व्हिडिओ काढले, फोटो काढले. त्याच्यानंतर म्हटलं आता जेवण करून घेऊ, बराच वेळ झाला होता. मग मस्त असं जेवायला मागवलं. तोपर्यंत सुरुवातीला आम्ही नाचणीचे पापड आणि पनीर चिल्ली आणि असं छान असं मागवलं होतं. जेवण म्हणजे येतच होतं. त्याच्यानंतर मस्त जेवण केलं. छान 2 भाज्या होत्या पनीरच्या वगैरे. आणि जेवण पण खूप छान आहे इथं काळभोरवाडीला. जर कोणी अहिल्यानगरमध्ये असन तर तुम्हाला माहीतच असन. जेवण पण छान आहे, फोटोशूट पण भारी होतं. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर असं मस्त असं थोडंसं मस्त असं मस्तानी घेतली बाजीराव मस्तानी घेतली बाजीरावने. आणि छान मग असं खाल्लं, ते छान लागलं. मस्त गोड जास्त होतं. आधी दोघींनी घेतलं होतं, टेस्ट केलं, त्याच्यानंतर छान वाटलं. आम्ही पण मागवलं आणि त्यांनी आम्हाला असं छान त्यांचं किचन्स दिले होते. 6 जणीला, आम्ही 6 जणी होतो तर असं दिलं त्यांनी. तर मी लगेच माझी स्कूटीची जी चावी आहे ना, तर त्या चावीला लावून घेतलं आणि छान वाटतं. म्हणजे काळभोरवाडीचं आहे ते एक निशाण छान. नंतर असं खूप छान असं बॅक साईडला सनसेट झाला होता क्रिएट. इतकं सुंदर वाटत होता आणि इथून आमचा महाल पण दिसत होता. आमचाच म्हणतो आम्ही. किती भारी आहे ना, सनसेट लय भारी झालाय, एक नंबर दिसतोय. काळभोर. आता हे हिल्स घालून वर चढायचंय का? चला आता मी इथेच व्हिडिओ एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ असेल किंवा व्लॉगिंग असेल, माझं जीवनामध्ये ज्या पण गोष्टी घडामोडी होत राहतात ते तुमच्यासोबत मी शेअर करत राहील. ट्रिप्स म्हणा, ट्रिप कुठे गेले, कुठे काय, किंवा घरी वगैरे घरातलं रुटीन वगैरे असं सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते नेहमीप्रमाणे. तसंच शेअर करत राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय.